राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू असून सकाळी 9:30 पर्यंत मतदानाची आकडेवारीही हाती आली आहे। बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर या महानगरपालिकांसाठी हे मतदान सुरू आहे। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। एकूण 2869 जागांसाठी 15,908 उमेदवार रिंगणात आहेत। एकूण 3,48,79,337 मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। यासाठी एकूण 39,092 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। एकूण मतदारांमध्ये 1,81,94,292 पुरुष, 1,66,80,449 महिला तर 4,596 इतर मतदारांचा समावेश आहे। त्यांच्यासाठीच्या एकूण 39,092 मतदान केंद्रांपैकी एकूण 3,196 संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली आहेत। मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे। बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून यायचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावं लागेल। तर उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणतः 4 जागा असतील। काही महानगरपालिकांच्या काही प्रभागात 3 किंवा 5 जागाही असू शकतील। त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदारानं साधारणतः 4 मतं देणं अपेक्षित आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येनं मतदान करून आपणही आपल्या शहराच्या महानगराच्या जडणघडणीत योगदान द्यावं आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे। मुंबईत 227 जागांसाठी 17